संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये पोहोचली। आज आणि उद्या असा 2 दिवसांचा पुण्यामध्ये पालखीचा मुक्काम असेल। दरम्यान पुण्यामध्येच आज तुकोबांच्या आणि ज्ञानोबांच्या पालखीचा संगम होणार आहे। पुढे नको जाऊ, माझी पण संत तुकाराम महाराजांच्या पालखीची दृश्य तुम्ही पाहताय। पुण्यामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी पोहोचली। यासोबतच ज्ञानोबा माऊलींची पालखी सुद्धा पुण्यामध्ये पोहोचली असून दोन्ही पालख्यांचा आज संगम होणार आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये झालेलं आहे। आपण जर पाहिलं आता तर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती संगमवाडी चौकात COP कॉलेजच्या चौकामध्ये दाखल झालेली आहे। पुणे महानगरपालिकेकडून सध्या पालखीचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर परवा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते देऊ या ठिकाणाहून झालेलं आहे। काल पालखीचा मुक्काम जो आहे तो आकुर्डी या ठिकाणी होता आणि आज सकाळी आकुर्डीवरून पालखी जी आहे ती पुण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि आता पालखीचं शानदार स्वागत जे आहे ते पुण्यातील संगमवाडी चौकामध्ये महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। पुण्यातील प्रत्येक सोसायट्या असतील किंवा घरं असतील या दोन्ही संतांच्या पालख्यांचे वारकरी आणि दिंड्या थांबलेल्या असतील। त्यामुळे पुण्यनगरी एक भक्तिमय वातावरण जे आहे ते पुण्यनगरीत आपल्याला दिसते। कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सागरवाड साम TV पुणे।